तर भावांनो, आपण केलं आज गाडीतलं पेट्रोल चोरी. तुम्ही फक्त समोर पहा, तुम्हाला सांगतोच मी काऊन केलं आणि कोणाच्या गाडीतलं केलं म्हणून. तर काल आपण जे औषध घेतलं होतं त्याची बाजी होती फवारायची. मग काय डायरेक्ट शेतामध्ये आलो, पंप काढलं आणि मग काय भसाभासा सगळं औषध वगैरे टाकून घेतलं. मग काय त्याला चांगल्या प्रकारे मिक्स वगैरे करून घेतलं आम्ही ना, आणि पाठीवर पंप घेतलं आणि चालू केलं फवारणं. आपला कसं आहे, फवारणं तर चालूच राहते जाऊन ते तिकडे, पण तुम्ही एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा बरं आपली पार्टी कशी दिसते आणि कशी आहे. मग काय आम्ही 40-45 स्पीडने सगळं घेतलं, फवारून घेऊन झालं ना, आम्ही निघालो घरी जायसाठी. आणि हे पण असे असते कॉलेज लाईफ आणि शेतकऱ्याची लाईफ. आणि आपण असे आहो की आपण दोघांमध्ये पण एक नंबर फिट बसतो. कॉलेजमध्ये टाका की शेतामध्ये, आपण काय मागे सरकतच नाही. असो मग आम्ही आलो घरी, आणि मग काय घरी येऊन -0.1 सेकंड मध्ये आम्ही तयार होऊन निघालो साखरखेड्याला जायसाठी. मग काय आम्ही झपकन शेंदुरीतून क्रॉस करून आलो साखरखेड्यामध्ये टीव्हीच्या दुकानावर, कारण की आपल्याला घ्यायची होती टीव्ही. आणि हा, दादाला आपण पहिलं सांगितलं होतं की टीव्ही घ्यायची, तर आपल्या टीव्ही पहिल्यापासून आणून ठेवलेली होती. मग काय टीव्हीची अनबॉक्सिंग वगैरे केली, त्याला खोललं, तिथे चालू करून पाहिली, सगळं वगैरे झालं. मग टीव्हीचं बिल वगैरे करून घेतलं आणि टीव्ही तिथेच ठेवून दिली. आम्ही गेलो रिसिव्हर घ्यायला. मग काय तिथे गेलो, रिसिव्हर वगैरे घेतलं आणि तेवढ्यात पाणी पण चालू झालं. म्हटलं बेकार विषय, आता टीव्ही कसं नेऊन काय करावं. पण म्हटलं आजच्या आज टीव्ही घरी नेणंच आहे, भिजलो तरी चालतं आणि टीव्ही भिजली तरी चालते. आणि हे पहा, सगळं भिजलो होतो पण घरी आलोच टीव्ही घेऊन. आणि घरी पोहोचून पहिले चेंज केलं आणि टीव्ही उघडून पाहिली की काय भिजली का भाऊ. तर आपली टीव्ही काही भिजली वगैरे नव्हती. मग काय चालू करून पाहिली, चालू पण झाली होती बऱ्यापैकी. म्हणलं चला आपण आज टीव्ही पाहून बाकीचा सेटअप उद्या करून घेऊ. बरं आम्ही पाहतो टीव्ही, तुम्ही घ्या ना फॉलो करून, काही जास्त टाइम लागत नाही ना. ते काय उजव्या बोटाच्या खालून तर आहे फॉलोचं बटन, घ्या तेवढं दाबून. खत्म, बाय बाय, टाटा, गया.